राष्ट्रीय काँग्रेसमधला कार्यकर्ता आहे आणि मी गेल्या 50 वर्ष 1976 पासून काँग्रेसमध्ये काम करतोय. आता माझ्यावर प्रभाग 22 आहे, त्यामध्ये रिझर्वेशन महिला झालेली आहे. या इलेक्शनमध्ये मी माझी मुलीला समोर आणलेलं आहे आणि आम्ही पुरी ताकदीने उतरलो आहे की आता आपस या जे काय असेल विजय किंवा विजय ते नंतरची गोष्टी आहे, पण मेहनत करून आम्ही विजय होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझी मुलगी जिंकून येणार आहे. तेवढं मी मेहनत घेणार आहे आणि माझे संघटना माझा पक्ष आमच्या पाठीशी आहे. आमचे अध्यक्ष विक्रांतराव चव्हाणजी ते आमच्या बरोबर आहे आणि यासाठी आम्ही आमच्या क्षेत्र सर्व मिक्स आहे, झोपडपट्टीपासून दलित वर्ग हे सगळं मिक्स. आमच्या इकडे अल्पसंख्याक मुस्लिम समाज भरपूर आहे आणि अन्य समाज पण आहे, पण आम्ही या इलेक्शनमध्ये ताकदीने उतरलो आहे. नाम घेतलं म्हणजे तिकीट घेणार असंच आहे. आज 20 वर्ष नगरसेवक आहे आणि 20 वर्षामध्ये आपली कारकीर्द आपली कामं भरपूर झालेली आहेत आणि पक्ष आम्हाला तिकीट द्यायला आम्हाला संपलं. शिंदे साहेबांच्यावर आमचा विश्वास आहे. कशा प्रकारे 9 वर्षानंतर इलेक्शन लागले, कशा प्रकारे बघताय इलेक्शन लोक फेवरला आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. इलेक्शनला जो काम करेल तो निवडून येईल. तुम्ही देखील नगरसेवक आहात, आताही देखील काँग्रेसला आहात, कशा पद्धतीने युती धर्म पाळला जाणार? युती धर्म पाळला जाणार आहे, युती होणार आहे. फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे. शिंदे साहेब जरा गडबडीत आहे, ते युती बसले का ते युती होणारच आहे, 100% युती होणार. परंतु ठाण्यात आपण जर पाहिलं तर भाजप हा मोठा भाऊ आहे असं म्हटलं जातं. ते मोठा भाऊ लहान भावाचा काही प्रश्नच येत नाही. युती झाली का प्रश्न मिटला आणि आमच्याकडे कमीत कमी 81 नगरसेवक आहेत आता ऑलरेडी आता, आणि थोडं वाटाघाटीमध्ये थोडं कमी जास्त होऊन जातील आणि शिवसेनेचा महायुतीचा महापौर बसेल. परंतु भाजपचे अनेक मंडळ अध्यक्ष म्हणले आहे की थेट आम्हाला 50% जागा द्यावी जेणेकरून ठाणे आता ते वरच्या लेवलला आहे, ते वरती बघतील ते कसं असेल कसं वाटप करायचं ते वरचं लोक. आपण काय बोलणार, आपण आमची तिकीट मिळते हे बघणार आहोत. परंतु तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती की स्वतंत्र लावा, कारण आपण 2017 मध्ये सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले होते. त्यामुळे त्या पद्धतीने अनेक लोकांना तुम्ही पक्षामध्ये देखील घेतलेला आहे, त्यामुळे त्याचाही फटका जो आहे तो कुठेतरी बसणार आहे. नाही बसणार नाही, काही नाही. युती झाली तर सगळ्यात सोयीस्कर होईल आणि सगळे युती भांडणं कमी होणार आणि इलेक्शन व्यवस्थित होणार. महापौर कोणाचा असावा नेमका? महापौर महायुतीचा होणार. इच्छुक उमेदवार म्हणून आज प्रत्येक पक्षातलं उमेदवारी अर्ज घ्यायला इथे महापालिकेने सार्वत्रिक निवडणूक जे आज सुरुवात झालेली आहे ते घ्यायला आलेले आहेत. अजून कुठल्याही पक्षाने अधिकृत घोषणा न केल्यामुळे प्रत्येक जण आपल्याला एक संधी मिळेल या हिशोबाने अर्ज घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि ही पूर्वतयारी आहे. त्यावेळेला गर्दी नको व्हायला किंवा घाई होऊ नये, त्यामुळे हे इथे नियोजन केलंय. 9 वर्षानंतर महानगरपालिका एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ही प्रक्रिया पार पडते. आपण कशा पद्धतीने इच्छुक होतात, काय याबद्दल सांगा? इच्छुक तसं बघायला गेलं तर इच्छुक उमेदवार म्हणजे पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता जो निष्ठेने काम करतोय आणि प्रत्येक पक्षाच्या घटकामध्ये ज्यांनी पूर्णतः दिलेला आहे असा तो उमेदवार म्हणजे स्वतःला तो उमेदवार समजतो, त्या हिशोबाने ते इच्छुकची मागणी करतात. तर आज 9 वर्ष झालेली आहेत. प्रत्येक जण सातत्याने, आज मीही सातत्याने माझ्या पक्षासाठी काम करते, तर एक संधी कुठेतरी प्रत्येकाला मिळावी हाच याच्या मागचा उद्देश असतो. पुढचे 6-7 दिवस जे आहेत, जे प्रमाणपत्र आहेत त्यांची आता तपासणी केली जाणार, त्यांची जुळवाजुळव करावं लागणार आहे. वेळ हा कमी आहे, पण कशा पद्धतीने आता पेपर वर्क केला जाणार आहे आणि काही अडचण असल्यास तर कशा पद्धतीने अधिकाऱ्यांकडून देखील आपण माहिती घेणार. ऍक्च्युली 9 वर्ष झाल्यामुळे प्रत्येकाने ही पूर्वतयारी आधीच केलेली आहे. सगळे जी पेपरची जमवाजमव आहे याची सुरुवात तर कधीपासून झालेली आहे. फक्त आज एक अधिकृत निवडणूक आयोगाकडून आणि ठाणे महानगरपालिकेकडून जी सुरुवात झालेली आहे त्याला एक म्हणजे आपण इच्छुक आहोत किंवा आपल्याला एक संधी मिळावी याच हिशोबाने प्रत्येक जण पाऊल उचलते. साहेब, सध्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही फॉर्म वाटप सुरू झालेलं आहे आणि जे इच्छुक आहेत, इच्छुक तर सर्वांनी असावं, मग ते विरोधी पक्षातले असू देत किंवा सत्ताधारी पक्षातले असू देत, आणि खास करून दोन्ही विरोधकांना सुद्धा आणि आमच्या पक्षाला सुद्धा आम्ही विनंती करू की यावेळेस त्यांनी नवीन म्हणजे युवा पिढीला उमेदवारीची संधी द्यावी.
सर्वच पक्षांकडून युतीची किंवा आघाडीची घोषणा झालेली नाही आणि आपण सर्वजण अर्ज देत आहात. कशा प्रकारे उत्सुकता ह्या 9 वर्षानंतर या निवडणुकीची लागली? बघा तुम्ही, युतीची घोषणा जरी अधिकृतरित्या झाली नसली तरीही आम्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचाराला सुद्धा लागले आहोत. प्रभाग क्रमांक 21 येथील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन आम्ही कालच प्रचाराचा नारळ फोडलाय आणि प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे.